लहानपणी मला घड्याळ बघून खूप कुतूहल वाटायचं आणि असं वाटायचं यार हे घड्याळामध्ये कोण बसून हे काटे फिरवत असतील. म्हणून कुतूहलानं मी त्याचे पार्ट काढायचो, परत त्याला चालू करण्याचा प्रयत्न करायचो आणि झाल्यानंतर मला खूप आनंद व्हायचा. आणि ते जे कौशल्य आहे ते आजही मी डे टू डे लाईफमध्ये वापरतोय. साधारणतः 2009 साली मी मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांटचं ट्रेनिंग चालू केलं आणि आज मी एक लिव्हर ट्रान्सप्लांट एक्सपर्ट म्हणून मी कार्यरत आहे. 2015च्या एंडला पुण्यामध्ये आलो. मला असं जाणवलं की लिव्हर ट्रान्सप्लांट खूप कॉस्टली आहे. सर्वसामान्य त्याचा विचारही करू शकत नाही आहे. लोकांसाठी आपण काही ट्रान्सप्लांटच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं मला नेहमी वाटायचं आणि सह्याद्री हॉस्पिटलबरोबर तो एक प्रयत्न चालू केला आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये आम्ही वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं. 300च्या आसपास आपण ट्रान्सप्लांट करण्यामध्ये तिथं यशस्वी झालो. एक चांगल्या टीमबरोबर काम करण्याची एक मजा पण वेगळी असते. आमच्या युनिटमध्ये एक स्पिरिट आहे आणि त्या स्पिरिटमुळंच आज आम्ही इथंपर्यंत पोचू शकलो आहे. कोणत्याही ट्रान्सप्लांटसाठी आपल्याला ऑर्गनची गरज असते. रोटरी क्लब आणि सह्याद्री हॉस्पिटलने एक ऑर्गन डोनेशनसाठी एक कॅम्पेन केलं आणि त्याची नोंद गिनीज बुकमध्येही झाली. जेव्हा एखादा ब्रेनडेड पेशंट असतो आणि त्याचं लिव्हर दुसऱ्या शहरामध्ये ज्यावेळेस आणायचं असतं त्यावेळेस प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो. त्यावेळेस आम्ही पोलिसाच्या सहकार्यानं पुण्यातलं पहिलं ग्रीन कॉरिडॉरही केलं. ग्रीन कॉरिडॉरमध्ये पूर्ण रस्ते ब्लॉक असतात आणि जेवढा वेळ वाचेल तेवढं त्या ट्रान्सप्लांटसाठी चांगलाच असतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नाशिकहून ज्यावेळेस लिव्हर आम्ही ग्रीन कॉरिडॉरनं आणलं त्यावेळेस 2.5 तासामध्ये ते पुण्यामध्ये पोचलं. मला खरं तर कधी कधी प्रश्न पडतो की लोकांकडं गाडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी वेळ आहे पण बॉडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी मात्र वेळ नाही आहे. खरं तर आमच्या सर्जनचं आयुष्य हे खूप स्ट्रेसफुल असतं आणि असंच मलाही थोडेसे हेल्थ रिलेटेड इश्यूज झाले अँड दॅट वॉज अ वेकअप कॉल फॉर मी. मलाही सुरुवातीला थोडं अवघड गेलं पण आता ते माझं रुटीन झालं आहे अँड नाऊ आय रिअली लुक फॉरवर्ड टू इट. आणि जर तुमची हेल्थ चांगली असेल, तुमचा फिटनेस चांगला असेल तर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये असते आणि आणि ते तुम्हाला फील होतं ॲक्च्युली. पेशंटच्याही मनामध्ये एक विश्वास असणं खूप गरजेचं आहे. लोकांना बरेचसे गैरसमज असतात पण त्यांचे गैरसमज दूर करून त्यांना जे फॅक्ट आहे ते समजावून सांगणं खूप गरजेचं असतं. कशाचा आजार आहे, ट्रान्सप्लांट झालं तर तब्येत वगैरे व्यवस्थित. लिव्हर आपल्या बॉडीमध्ये असं असतं, लिव्हर हे आपल्या बॉडीतलं एक आणि फिल्टरच असतं. पेशंटच्या डोळ्यातलं समाधान आणि विश्वास पाहून माझ्यामध्ये पण एक वेगळा जोश येतो आणि एक काम करण्याची इच्छा होते. मी खरं तर एक खेड्यात राहणारा साधा मुलगा होतो आणि त्यावेळेस सगळ्यांना असं वाटायचं की आपण शिक्षकच व्हायला पाहिजे. पण गावामधल्या मेडिकल फॅसिलिटीज बघून नेहमी असं वाटायचं की आपण डॉक्टरच बनावं. आमच्या डॉक्टरांच्या आयुष्यामध्ये वर्क लाईफ बॅलन्स ठेवणं खूप कठीण असतं आणि ती साथ मला माझी वाईफ डॉक्टर प्रियांकानं दिली. तिच्या सपोर्टच्या शिवाय हे सर्व खूप अवघड झालं असतं. तुमच्या फॅमिलीचा वेळ, तुमचा वेळ हा तुम्हाला द्यायलाच पाहिजे. तसं पाहिलं तर लिव्हर ट्रान्सप्लांट एक मेजर सर्जरी आहे. एकाचं लिव्हर काढणं आणि दुसऱ्याला बसवणं तेवढं सोपी गोष्ट नाही आहे. सर्वसाधारणपणे 8 ते 10 तास या सर्जरीला लागतात.
या सर्जरीचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ती थोडीशी बाकीच्या ट्रान्सप्लांटपेक्षा वेगळी आहे. जेवढं तुम्ही ओटीमधलं वातावरण तुम्ही कूल ठेवता तेवढे तुम्हाला त्या कॉम्प्लिकेशनमधनं बाहेर पडण्यासाठी मदत होते. ट्रान्सप्लांटसाठी एक चांगली टीम असणं गरजेचं असतं. हा एक टीम गेम आहे. एक माणूस याच्यामध्ये कोणी हिरो बनू शकत नाही. ती टीम आमच्याकडे आहे आणि म्हणूनच इतके ट्रान्सप्लांट आम्ही आजपर्यंत यशस्वीरित्या करू शकलो. लिव्हर या अवयवाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. तो एकटा शरीरातील 500हून अधिक काम करतो आणि दिवस रात्र निमूटपणे काम करत असतो. मला असं वाटतं की प्रत्येकानं इतरांच्या भल्यासाठी स्वतःला डेडिकेट केलं पाहिजे आणि आपलं आपलं काम करत राहिलं पाहिजे. त्याच्यातून जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं, आयुष्याची मजाच याच्यामध्ये आहे.